दरम्यान पुणेकरांसाठी महत्त्वाची आणखी एक मोठी बातमी आहे। पुण्यामध्ये पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे। वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारलाय। तर हडपसरमध्ये पहाटे 3 पासूनच बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे। त्यामुळे पुणेकरांचे मात्र हाल होताना दिसून येत आहेत। दरम्यान शिवसेनेने पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। तर सकाळी सकाळीच पुणेकरांचे मोठे हाल होताना दिसून येत आहेत, कारण बरेचसे लोक आणि त्याचबरोबर बरेचसे लोक जे पुण्यामध्ये येतात ते सुद्धा पीएमपीएमएलच्या बसमधून प्रवास करतात। काही विद्यार्थी सुद्धा पीएमपीएमएलच्या बसमधून प्रवास करतात। त्या सगळ्यांना या ठिकाणी फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण पीएमपीएमएलच्या बस कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी त्यांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पुणेकरांचे हाल होताना दिसून येत आहेत। पुण्यात आज पीएमपीएलनं अचानक संप पुकारल्यानंतर हडपसरमध्ये प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। माझ्या बरोबर पाठीमागे बघू शकताय की शेकडो प्रवासी सध्या या बस स्थानकावरती थांबलेले आहेत आणि त्यांना वाहनं भेटत नाहीत। रिक्षावाल्याकडून त्यांना त्रास सुद्धा होतोय अशी तक्रार काही प्रवासी करतात। ताई, काय नेमका त्रास होतोय? किती पैसे मागितले जातात? 100 रुपये घेतात रिक्षावाले। बायपास कुठे जायचंय? मला वडगाव शेरीला जायचं। मी मांजरीहून आलेले, मला खराडीला जायचंय। बस भेटत नाही। 200 रुपये म्हणतात। 7:30 वाजल्यापासून थांबलोय इथे। कुठे जायचं? खराडी आयटी पार्क। रिक्षावाले किती रुपये म्हणतात? रिक्षावाले 200च्या खाली नाही। खूप मोठा मनस्ताप या ठिकाणी सहन करावा लागतोय। पीएमपीएलचे ड्रायव्हर सुद्धा या ठिकाणी आहेत। या ठिकाणी त्यांच्याकडून कोणत्याही पद्धतीचं उत्तर सांगितलं जात नाही, परंतु या ठिकाणी प्रवासी मात्र मोठ्या संख्येने या ठिकाणी थांबलेले आहेत। त्यांना प्रचंड मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।